विजय तरे आपल्याला विनंती करतो की आपण आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. Check. Hello, check. Thank you so much, Mr. Yogi Patil, sir. पारस नितीन पाटील एक लहान मुलगा आता मैदानावरून मॅच एन्जॉय करतोय, परंतु त्याच्या घरी आता त्याला पोहोचायचं लवकर. चला पारस, पारस लवकर ये स्टेज कडे. बघा उद्याचा लॉट्स सुरू होण्या अगोदर जो एक पेंडिंग सामना आहे बेबी स्पोर्ट इताडे आणि पाटील डेव्हलपर्स, दोन्ही टीमला विनंती आहे ठीक 3:30 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. उद्या 4 वाजता पहिला सामना सुरू होणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि जो सेमीफायनलचा पहिला सामना होणार आहे तो पहिला सामना असेल सी ग्रुप आणि डी ग्रुप. सी ग्रुप आणि डी ग्रुप मधून पहिला सेमीफायनलचा सामना होईल. म्हणजेच काल जो संघ क्वालिफाईड झालेला आहे क्रियांश 11 गावदेवी नानकर आणि आजच्या लॉट्स मधून जो क्वालिफाईड होणारा संघ आहे त्या दोन संघांमध्ये पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे, याची नोंद असू द्या. चला सामना आपण सुरू करतोय. मनोज घाटाल षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होते बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज. चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक ऋतिकचं. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर कार्डला सुरुवात करत असताना धावांचा श्री गणेशा. राहुल आणि समीर सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग करत असताना विरेन स्पोर्ट एवई टीम कडून. आणि आता एवईचा गोलंदाज मनोज घाटाल त्यांच्या विरुद्ध आहे. समीर समोर स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील अँड फिंगर गोज अप, विकेट गॉन. पहिला धक्का लागतोय या ठिकाणी विरेन स्पोर्ट एवई संघाला. आणि पादृश्य एकाच गावातील एक खेळाडू आहेत, परंतु मनोजनं समीरला या ठिकाणी आउट केल्यानंतर तो त्याची गळा भेट घेतोय. हे बघायलाच मिळतात दृश्य. हे पहा बरोबर यस्टांच्या मध्ये सापडला आणि पहिला धक्का समीरला. आता मैदान सोडावं लागतंय. विरेन स्पोर्ट एवई डिफेंडिंग चॅम्पियन हनुमानजी तरे जे सध्या आपल्या सोबत आहेत, VIP डाय जोडून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पहिलं पर्व त्यांनी जिंकलं होतं. ALPL चा राजा संघ कोणता आहे तर सर्व जनतेला माहिती आहे विरेन स्पोर्ट एवई आहे, कारण त्यांच्याकडे टायटल आहे. जोपर्यंत हा टायटल जोपर्यंत जिंकत नाहीत तोपर्यंत तोच संघ राजा. बघूया आता या वर्षामध्ये कोण राजा होणार. मनोज घाटाल पहिला ब्रेक थ्रू, 1 या आकड्यावरती पहिला धक्का लागला. आणि प्रेक्षकांमध्ये आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ ठाणे मनोज कारवे सर या ठिकाणी आहेत. त्यांना विनंती असेल मनोज कारवे सरांना की आपण मंचावरती या. बिजी शेड्यूलमुळे ALPL ला ते वेळ देऊ शकले नाहीत, परंतु या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आल्यात. मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. 1 ला 1 मनोज घाटाल मागच्या वर्षी चमकला होता खेळाडू. ALPL त्यानं गाजवली होती. नागेश नवीन बॅटर आतमध्ये वळून घेणारा बॉल होता.
स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव त्या ठिकाणी नागेश पूर्ण करतोय. मागच्या सामन्यामध्ये बॅटिंग ऑर्डरमध्ये थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या होत्या. कॅप्टन हनुमान ते सांगितलं की बॅटिंग ऑर्डरमध्ये थोड्याशा मिस्टेक्स झाला. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सुभाष भामरे जे सध्या दिल्लीमध्ये आहेत, मुठवलचे उद्योगपती, आणि त्यांनी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. यावेळेला चांगला फटका मिड ऑफला पंकज. झेल थोडासा कठीण होता परंतु प्रयत्न चांगला पाहायला मिळाला आणि 2 धावा त्या दरम्यान मिळाल्यात. आणि सुभाषजी भामरे यांचं म्हणणं आहे की रोशन स्पोर्ट मुठवलनं हा सामना जर जिंकला तर एकूण 5,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. या मॅचसाठी ते पारितोषिक लावलेलं आहे. परंतु इथे मनोज घाटालनं आक्रमक सुरुवात केली आहे. योगी सर हायेस्ट बीट प्लेयर आहे ना या वर्षामध्ये मनोज घाटाल. यस, सर्वात जास्त बोली याच खेळाडूवरती लागली होती, ती रोशन स्पोर्ट मुठवलनं लावली होती आणि सध्या तो गोलंदाजी करतोय. ए पहा, का लावली होती एवढी मोठी बोली, त्याचं उत्तर आपल्याला बघायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. पुढे सरसावत होता बॅटर, हे पाहिल्यानंतर जाणून बुजून आखुडी दिली. आखूड टप्प्याचा चेंडू आला आणि ते पास सरक कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. स्कोर कार्ड वरती 4 धावा, 4 ला 1 गडी बाद. दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय. जिंकेल तोच पुढे जाणार, हरणाऱ्यांचा प्रवास संपणार. क्लीन बॉल, दांडी गुल फलंदाज बाद. वन मोर बिग विकेट. मनोज घाटाल ऑन फायर. उठा है ला 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 ला, आग लगी है. आला मने आला, मनोज घाटाल आला आणि जरूर डीजे मॅननं खूप चांगला टायमिंग मध्ये म्युझिक प्ले केलेला. एवईचा मन्या एवईच्या विरुद्ध आता नडलेला. 2 विकेट्स त्याने घेतल्यात. 4 ला 2 धक्के देत असताना रोशन स्पोर्ट्स मुठवल या टीम साठी चांगला आगाज त्यानं करून दिला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रतीक वाकडे. ऍज आयकॉन खेळाडू म्हणून या वर्षामध्ये प्रतीक वाकडे विरेन स्पोर्ट एवईचं प्रतिनिधित्व करतोय. त्याच्याकडून अपेक्षा असतील चांगल्या धावा इथे जोडण्याच्या. बघा, पहिल्या मॅच मध्ये प्रतीक गोलंदाजी चांगली केली होती परंतु बॅटिंग त्याला जमली नव्हती आणि गोलंदाजीसाठी पंकज वाकडे येतोय. दोन्ही बंधू आता एकमेकांच्या विरुद्ध आहेत. हेच तर प्रीमियर लीगचं वैशिष्ट्य आहे. चर्चा करू आपण त्याविषयी. यावेळेला स्लॉग स्वीप, बॉल हवेमध्ये, स्क्वेअर लेगला जजमेंट प्रॉपर होती परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. ही समस्या राहिली रोशन स्पोर्ट मुठवलची. कॅचेस सोडतात आणि खराब क्षेत्ररक्षण ते करतात, त्याच्यामुळे मागचा सामनाही त्यांनी गमावला आणि इथे देखील आता षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. पा विकी मोगरे, एक सहज सोपा झेल होईल असं वाटलं होतं परंतु पहिल्याच बॉलवर नागेशचा झेल सोडला. त्याच्या बॅटमधून तुम्हाला तुफानी फटका षटकार पाहायला मिळाला. स्लॉग हिट करत असताना धावा धावफलकावरती 10. भावाळेचा हा खेळाडू आहे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. पुढचा बॉल पंकज कमी गतीने टाकलाय. टॉप एज बॉल हवेत आहे. कव्हरचा फील्डर डाऊन दी बॉल अँड ही मेक्स अ मिस्टेक. अनदर मिस्टेक हियर. रोशन स्पोर्ट मुठवलच्या बाबतीत ही समस्या राहिली आहे पहिल्या मॅच पासून. पुन्हा सातत्याने कॅचेस ड्रॉप होत आहेत. पुन्हा जीवनदान मिळालं या ठिकाणी बॅटर नागेशला आणि 1 धाव देखील त्या ठिकाणी लीक होते. हे पहा, चांगला बॉल होता. पंकज वाकडे करेल तर काय करेल. दोन्ही वेळेला त्याला संधी निर्माण झाली होती परंतु दोन्ही वेळेला कॅचेस ड्रॉप केल्या. सूरज भामरे सूरज भामरे त्या ठिकाणी कॅच ड्रॉप करताना दिसला. अगदी सहज सोपा झेल घेण्याचा प्रयत्न केला. एका धावेने स्कोर 11 वर.
पुढचा बॉल प्रतीक समोर पुन्हा हवेत आहे. तिसऱ्यांदा आता नाही चुकी आणि इथे फलंदाज बाद. अखेर त्या ठिकाणी झेल पकडले चैनू ना. विकेट गॉन. फलंदाज बाद होतोय आणि कमरेवर हात दिला अक्षरशः पंकज नाही. पा प्रतीक वाकडेला आउट केलं पंकज वाकडेनं. बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळाली होती. एक असं चित्र मी ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश मध्ये आय थिंक पाहिलं होतं, ज्यावेळेला मिचेल मार्शनं शॉन मार्शला आउट केल्यानंतर तो मैदानावर रडला होता. अशी बंधूंची जोडी जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध येते तेव्हा इमोशन्स, काही भावनिक क्षण होतात. आता पंकजने आउट केलं प्रतीकला. पंकजला दुःखही वाटलं असेल थोडं, परंतु संघाचं हित महत्वाचं आहे. 11 धावा स्कोर कार्डवर, 11-3. अकरा धावा स्कोर कार्डवर असताना 3 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. अमोल केने. भावालेचे बरेचसे क्रिकेटर आपण वीरेन स्पोर्ट एवई मध्ये पाहतोय. तसे भावाले गावावर हनुमंत तरे यांचं प्रेम आहे. ग्रामीणचा संघ तेच दरवर्षी पुरस्कृत करत असतात, वीरेन स्पोर्ट भावाले याच नावानं. मग नागेश असेल, मंगल असेल, अमोल असेल, कैलास असेल. पुढचा बॉल पंकज वाकडे. स्लॉग स्वीप. आले आले अमोल केनेनं त्याचा धूम धडाका सुरू केला मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलला थेट पाठवलाय बिहाइंड स्क्वेअर, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. षटकार. प्रीमियर लीगचा टायटल सॉन्ग येणार म्हणजे येणार. टायटल सॉन्ग एकच कमी राहिली, ती पुढच्या वर्षी पूर्ण होणार. 17 धावा स्कोर कार्डवर, 3 धक्के लागलेत. 7 स्टारची चर्चा सुरू आहे त्याविषयी. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगला आगाज पंकजच्या विरुद्ध. पंकजनं 1 विकेट मिळवली, परंतु 2 सिक्सर त्याच्या विरुद्ध आलेत. 1 षटकार जो आला नागेशच्या बॅटमधून, 1 षटकार आला अमोल केनेच्या बॅटमधून. धावांना चांगला आकार देण्याचा प्रयत्न आता केला जातोय वीरेन स्पोर्ट एवई कडनं. जो जिंकेल तो पुढे सरकणार आणि या पुढच्या लढतीमध्ये जानू स्पोर्ट इताडीच्या विरुद्ध खेळणार. मॅच नंबर 4, चौथा सामना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. चौथी रजनी आपण सध्या एन्जॉय करतोय, चौथी संध्या. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आला. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. थोडासा दूर होता. क्षेत्ररक्षक शालिक ते प्रयत्न करत होता, परंतु थोडा लांब होता. बॉल उचलण्यासाठी वेळ घेतोय आणि त्या दरम्यान 2 धावा अमोल केने त्या ठिकाणी पूर्ण करताना स्कोर कार्ड वरती 2 धावेने 19 धावा आता लागल्यात. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आम दी लोणार प्रीमियर लीग. भिवंडी मध्येच नव्हे तर भिवंडीच्या बाहेर आता ही स्पर्धा चर्चेत आलेली आहे. खर्च आहे तो फिर चर्चा होनी है. प्रचंड प्रतिसाद मिळाला पीसीच्या क्रीडांगणावर आमने लोणार प्रीमियर लीगला. पंकज पुन्हा एकदा कमी गतीने टाकला बॉल. यावेळेला कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि याचबरोबर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतात 19ला 3 गडी बाद. अनंत केने यांच्याविषयी सांगायचं झालं तर या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवशी जो फायर शो तुम्ही बघितला होता तो सौमिक केबल नेटवर्क ज्यांच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आला होता आणि खरं तर त्यांच्याशी चर्चा झाली माझी की पीसीच्या क्रीडांगणावर प्रेक्षकांचा सपोर्ट मिळणार की नाही मिळणार, परंतु अनंत केने ठाम होते आवर्जून प्रेक्षक येणार त्यांचं म्हणणं होतं आणि खरोखरच ते या ठिकाणी बघायला देखील मिळालं पहिल्या रजनीपासून. परंतु आज घरच्या मैदानावर पवनपुत्र ब्लास्टरचा खेळ कमालीचा आणि मला वाटतं की आता 2 मॅचेस मध्ये अर्धा पिसेगाव होता, आता तिसऱ्या मॅचला अख्खा पिसेगाव मैदानावर येणार. 19ला 3 खेळाडू बाद. षटक क्रमांक 3 शालिक बोईर येतोय बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम बापगाव. मनोज घाटलला थांबवलंय कॅप्टननं. रोशन स्पोर्ट मुटवल छत्रपती भामरे ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय स्पर्धेमध्ये.
चला वेळ कमी घ्या. आतापर्यंत तुम्ही योग्य वेळेत 2 षटकं टाकलीत, परंतु आता जास्त वेळ घेऊ नका. टायमर सुरू आहे. राऊंड द विकेट शालिक तयार होतोय. नागेश समोर क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, परंतु फिल्डर आहेत उपस्थित डीप मध्ये कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त मिळेल एकच धाव. बघा मागच्या दोन्ही मॅचेस धावा डिफेंड करत असताना जिंकल्या पवनपुत्र ब्लास्टर्सनं, परंतु ते धावा किती होत्या? 70च्या वर होत्या. त्याच्यामुळे इथे देखील त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल. विरेन स्पोर्ट एवईला चांगला धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. 65 to 70 रन्स जर स्कोर कार्ड वरती लागल्या तर डेफिनेटली त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. प्रतीकचे 2 षटक आहेत, ते चांगली परीक्षा घेऊ शकतात. फील्ड प्लेसमेंट मध्ये थोडंसं चेंजेस, जेव्हा जेव्हा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असतं तेव्हा सातत्याने बदल करावा लागतो फील्ड प्लेसमेंट मध्ये. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑन द राईज कवसला बॉलला पाठवलाय. चांगला फटका, बॉलच्या मेरिटवर आता फटके खेळतोय. हीच तर समस्या मागच्या मॅच मध्ये राहिली होती. बघा सुरुवातीला त्यांचे विकेट जात होते एवईचे, परंतु प्रत्येकी बॅटर येऊन मोठा फटकाच खेळण्याचा प्रयत्न करत होता. कसं आहे ना की 6 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला एखादं षटक तरी मिळतो. 15 ते 20 धावा त्या षटकामध्ये तुम्ही कंप्लीट करू शकता, मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. त्याच रणनीतीने तुम्हाला बॅटिंग करणं गरजेचे असते. कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये सुरू असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार तुम्ही खेळाल तर तुम्ही सक्सेस व्हाल. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता, पुन्हा खेचून मारला ऑन साइडला. स्कोअर लेगला फिल्डर उपस्थित, पुन्हा मिळेल फक्त एकच धाव. कसं की थोडीशी अनुभवाची देखील कमतरता पाहायला मिळाली आहे, कारण या परिसरामध्ये हॅरी मोस्ट ऑफ 3 ओव्हर 4 ओव्हरच्या मॅचेस होतात. त्याच्यामुळे 6 ओव्हर 8 ओव्हर मोठ्या फॉर्मॅटचा क्रिकेट खेळण्यासाठी जो अनुभव असणं गरजेचं आहे तो जास्त खेळाडूंना नाही आहे. आणि अंडर फ्लड लाईट नाईटचा देखील इफेक्ट परिणाम तो दिसतोय. म्हणूनच तर आमच्या 7 स्टारची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. त्यांचं म्हणणं आहे की आपल्या परिसरातील खेळाडूंनी या स्टेजवरून पुढे जावं. आपल्या गावाचं नाव होणार, आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचं नाव होणार, आपल्या तालुक्याचं नाव होणार. आयोजकांचं हेच म्हणणं असतं. शालिकने या ठिकाणी चांगला पलटवार केला. डॉट बॉल, 3 सिंगल आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या. धावा 22 आहेत स्कोर कार्डवर. अमोल समोर पुन्हा यॉर्क लेन, परंतु इथे आता अंपायर आपल्याकडे वळत आहेत. थोडा बाहेर बॉल होता, स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 23 धावा, 23 रन्स. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. राऊंड द विकेटनं शालिकाला परफेक्टली लाईनच्या बाहेर होता बॉल. गुड डिसिजन. आणि थोडा अक्रॉस देखील निघत होता बॉल. मेक्यादा, मॅन फ्रॉम डोंबिवली, वन ऑफ द ग्रेट क्रिकेटर अँड ऑल्सो ग्रेट अंपायर. आणि स्क्वेअर लेगला मनोज भोईरला तुम्ही पाहतायत. पुन्हा यॉर्क लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे देखील होता. लेग बाईटचा इशारा आला. पायानं धडकणारा बॉल तुम्ही त्या ठिकाणी पाहिला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये स्कोर एका धावेने पुढे गेलेला 24 वर. अंपायरिंग क्वालिटी राहिली या स्पर्धेमध्ये पहिल्या रजनीपासून. अजित पुत्रन सर असतील, निरंजन सावंत, मनोज पवार, मनोज भोईर, रमेश म्हात्रे, सर्व पंचांनी चांगली कामगिरी या स्पर्धेत केलेली आहे आणि त्यांचा महत्वाचा रोलच असतो स्पर्धा सक्सेस करण्यासाठी. चर्चा होते कुठलीच, बघा इथे टोटली क्वालिटी बघायला मिळाली आहे. मग लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम असेल, इव्हन अंपायरिंग असेल. यावेळेला पुढे टाकून जरूर बीट करायचं होतं. थोडंसं स्विंग पाहायला मिळाला. आणि इव्हन आमचे स्कोरर असतील, हॅरी एक नवीन स्कोरर आहे, परंतु कधीच मिस्टेक झाली नाही. चांगली साथ त्याने दिली आहे कॉमेंट्री बॉक्सला. म्हणजे सर्व काही गोष्टी क्वालिटी बघायला मिळाल्यात. लाईव्ह टेलिकास्ट, अंपायरिंग, स्कोरिंग, क्या बात आहे. बघा 12वा खेळाडू सांगतो की कॉमेंट्री सुद्धा क्वालिटी आहे. थँक्यू. आता ते आम्ही सांगू शकत नाही ना. धावसंख्या धावफलकावरती 24 आहे, 25 आहे. 25 रन्स. 3 षटकांचा केस संपला आफ्टर 3 ओव्हर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8.33च्या सरासरीनं धावा इथे जोडल्या जातात. विरेन स्पोर्ट
टॉस जिंकून खरं तर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि सतत ही धावगती मेंटेन त्यांना ठेवता आलेली नाहीये. किमान 10 ते 11च्या सरासरीने धावा जोडणं गरजेच्या होत्या, तेव्हा तुम्ही एक चांगलं टार्गेट सेट कराल. परंतु 8च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. 2 खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत. एका बाजूला एस ए स्पोर्ट्स सावत हा खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत, जो सोपानजी तिसकर यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेला या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि बेस्ट बॅटरसाठी बॅट यस एका बल्ला करेगा हल्ला. आणि एका बाजूला सौमिक केबल नेटवर्क खेळाडू कक्ष तुम्ही पाहतायत आणि प्रेक्षक स्टँड. हे सर्व प्रेक्षक स्टँड आपल्याला भरलेले पाहायला मिळतात. स्वर्गीय मोतीराम चोरगे स्टँडमध्ये आपण सध्या प्रेक्षक वर्ग पाहतोय, ज्या ठिकाणी जानूस्पोर्ट इताडी संघ देखील बसलेला आहे. आता जरूर ते रिलॅक्समध्ये आहेत, परंतु थोडंसं टेन्शन देखील असेल. साईनाथला देखील तुम्ही त्या ठिकाणी पाहतायत. त्यानंतर सुरेश काशीनाथ चौधरी स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय, तेथे देखील प्रेक्षक वर्ग. आणि स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टँड देखील तुम्ही पाहतायत, जिथे फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना तुम्ही पाहतायत. आणि हे सध्या सौमिक केबल नेटवर्क भावाले खेळाडू कक्ष दाखवलं जाते. फलंदाज दगाव थोडासा शांत बसलेला, चिंतेत आहेत बॅटर्स. येणाऱ्या बॅटर्स मध्ये हनुमानचं येणं बाकी आहे, बाहुबली बॅटर विकेश कोहलीचं येणं बाकी आहे. गोलंदाजी करण्यासाठी सूरज भांबरे गोलंदाजी मार्कवर येतोय. चेंजेस करण्यात आल्या. मनोज घाटेल या ठिकाणी थोडंसं थांबवलं त्याला. सूरज भांबरे मागच्या सामन्यामध्ये त्यानं गोलंदाजी केली नव्हती. पुढचा बॉल राऊंड द विकेट ऑन साइडला वळवलाय. कॅप मध्ये बॉल स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. राहुल टीमचा कॅप्टन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा फिल्डिंगचं स्तर थोडंसं आपल्याला खालच्या स्तरावरील फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा रोशन स्पोर्ट मुटवलची फिल्डिंग खराब झाली आणि इथे देखील 2 कॅचेस सुटल्यात, म्हणजे ती समस्या राहिली आहे. क्षेत्ररक्षण तुमच्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या बरोबरीने क्षेत्ररक्षण तुमचा क्वालिटी असणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्ही चॅम्पियन बनाल. 27 धावा स्कोर कार्ड वरती. 27 फॉर द लॉस ऑफ द विकेट. सोडून दिला बॉल सूरजचा. कुठल्या प्रकारे स्ट्रोक ऑफर केला नाहीये बॅटर नागेशनं. व्हाईट बॉल. नागेशच्या बॅटमधून चांगल्या रन्स येतात. एका बाजूनं जरूर त्यानं डाव सांभाळून ठेवले आणि अमोलनं त्याला चांगली साथ दिली, जी पार्टनरशिपची गरज होती. बघा 4 या धावसंख्येवरती 2 खेळाडू आउट झाले होते, त्याच्यामुळे पार्टनरशिप चांगली आहे. लॉफ्टेड फटका बॉल हवेत आहे. फील्डर जज करतोय चैनू, वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर. दुसरा झेल त्यानं पकडलाय. फलंदाज बाद.
शॉट अकूट टप्प्याचा बॉल अर्ध्या विकेटवर टाकला आणि त्या बॉलला फेकून दिल्या मिड विकेटच्या पलीकडे. विकेश कोहलीच्या बॅटमधून येणारा दर्जेदार षटकार पाहायला मिळाला आणि धावा बघता बघता 38 या आकड्यावर. पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल येथे देखील मोठा प्रहार जरूर केला परंतु इथे प्रॉपरली मिडल झालेला नाहीये. थोडासा फंबल. पुन्हा 2 धावा. डबल न स्कोर आता 40 या आकड्यावर. संघ थोडासा अडचणीमध्ये वाटत होता परंतु आता पुन्हा एकदा संघाला चांगली उभारी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 40 वर 40 रन्स. षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ आहे. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सूरजचा बॉल मिस टायमिंग आहे. बॉल हवेत. पंकज वाकडे डाऊन दी बॉल आणि फायनली विकेश कोहलीला आउट केलाय. सूरज बांबरेनं फार मोठा धक्का लागतोय वीरेन स्पोर्ट एवई संघाला. आपण पाहतोय मान्यवरांचा शुभागमन झालेला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये. अविनाश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. आत्ताच त्यांची निवड झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट अविनाश पाटील. त्यानंतर आपल्याच असोसिएशन मधील एक खेळाडू राकेश गारे तुम्ही पाहतात नांदकरचे, ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत. कुठेतरी एक प्राऊड फील होतो. नवीन बॅटर हनुमान टीमचा कॅप्टन मैदानामध्ये एंटर होतोय. 4 ओव्हर्समध्ये 10च्या एव्हरेजने धावा बनवल्या जात आहेत. अमोल 9 वर सध्या बॅटिंग करतोय. विकेश एक षटकार एक चौकाराला चांगली बॅटिंग तो करत होता, तो आउट झालाय. आता हनुमान आणि अमोलला डाव पुढे न्यावा लागेल. घाटालचा पहिला बॉल फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं परंतु 2 धावा घेण्यापासून या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 43 धावा 42 धावा 42 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या आता धावगतीने धावा जोडल्या जातात. या 2 ओव्हर्समध्ये 25 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न असेल आणि 65 धावा जर स्कोर कार्डवर लागल्या तर डेफिनेटली रन चेस होणं अंडर फ्लड लाईट कठीण आहे, डिफिकल्ट आहे आणि त्या डिफिकल्टीज फेस कराव्या लागतील. अमोल पुन्हा एकदा पूल केला. हाफ ट्रॅकर बॉल. बघा जशा टप्प्यावर गोलंदाजी होते त्यानुसार त्यानं फिल्डिंग देखील लावलेली आहे. मनोजकडे वेग इतका आहे की त्या वेगाला प्रत्युत्तर देणं भल्या भल्या फलंदाजांना घाम फुटलेला आहे. असं कारण तो बघा आता त्याच्या गावातून त्याने खेळ सुरू केला परंतु आता तो ओपनचं क्रिकेटही खेळतोय. भिवंडीचं सिटी क्रिकेट देखील खेळतोय. म्हणजे त्याच्याकडे तो एक्सपिरियन्स आता येत चाललेला आहे. ज्या वेळेला तुम्ही मोठ्या लेवलला जाता त्यावेळेला तुमच्या मनामधून ती भीती निघून जाते, तो दबाव निघून जातो आणि तो विदाउट प्रेशर खेळ करतोय. परंतु हनुमान आहे समोर. हवेत आहे बॉल. मिस टायमिंग. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चुकीचं जजमेंट विकी कडून पाहायला मिळाला. दुसऱ्यांदा कॅच ड्रॉप. पहिल्या मॅच मध्ये 4 कॅचेस ड्रॉप, दुसऱ्या मॅच मध्ये 3 कॅचेस ड्रॉप. रोशन स्पोर्ट मुटवळ त्यांचे फिल्डिंग कोच त्यांचा आता फुलस्केप पूर्ण भरला असेल मिस्टेक्स लिहून लिहून. पंचेचाळीस धावा छत्रपती भामरे यांचा संघ या वर्षामध्ये पदार्पण करतोय ALPL मध्ये. रोशन स्पोर्ट मुटवळ. ओ लाऊड अपील. इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर. वेगवान बॉल होता. लाऊडली अपील करण्यात आले आणि ते लेग बाईटचा इशारा येतोय. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने आता पुढे जाताना 46 वर 46 रन्स. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये ऑप्शनच्या बाहेर उभा होता बॅटर. इम्पॅक्ट ऑप्शनच्या बाहेर आणि
चांगला निर्णय. यावेळेला फोर्स केला पुल लॅम्प पॉवरफुल. अमोल केने ऑन फायर. जबरदस्त हिट. यूथ सिक्सर. लावली आहे. पॉवर जनरेट केले या फटक्या मागे. पॉवरफुल हिट. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. अमोल केने मॅन फ्रॉम भावाले. सुपर शॉट. एक्सलंट. आणि दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे सौमिक अनंत केने यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्ष आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अनंत केने यांचे साडू देखील या ठिकाणी येत आहेत या स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि या ठिकाणी आपण षटकारानंतर पलटवार पाहतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 52 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. बरोबर 25 मिनिटांनी ओव्हर्स कंप्लीट केलेत. क्या बात आहे. रोशन स्पोर्ट मुठवल RD11 किरवली नंतर हा दुसरा संघ पाहायला मिळाला की ज्यांनी वेळेत षटक पूर्ण केलेले आहेत. व्हेरी गुड. रामकृष्ण काकडे यांचे सुद्धा साडू या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत. ते पहिल्या रात्रीपासून आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. योगेश पाटील कुकसेचे 5 षटकानंतर 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. $52 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. ओव्हर नंबर 6. 6वं षटक शालिकला आता कंटिन्यू ठेवण्यात आलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. आणि बघा यावेळेला खूप चांगले चेंजेस पाहायला मिळाले. मनीष बजागेला या मॅच मध्ये यूज केलेला नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थोडासा लेट रिव्हेंट पाहायला मिळाला. बॅटर्सचा बॉलला अगोदर येऊ दिलं. एकच जाऊ त्या ठिकाणी मिळाली. अमोलला स्ट्राईक एंड देण्याचा प्रयत्न. त्याच्या बॅटमधून 2 सिक्सर आपल्याला पाहायला मिळालेत. खूप चांगले स्ट्रोक. पॉवरफुल फटके आपल्याला बघायला मिळाले. आज हॅरी मान्यवर भरपूर मोठ्या संख्येने येतात. स्पर्धा आता हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये येत चाललेली आहे. पाहुणे त्याचबरोबर पाहुण्यांच्या सोबतीला हा प्रचंड जनसमुदाय या स्पर्धेला भेट देतात. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. सुपर शॉट एअर. क्षेत्ररक्षण चैनूला भरपूर बिझी ठेवलायच, परंतु चैनूनं फिल्डिंग देखील तेवढीच चांगली केली आहे. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 54 धावा 54 रन्स. भिवंडी आणि कल्याणच्या मध्ये हे मैदान आहे, त्याच्यामुळे कल्याण टिटवाळा परिसरातून देखील प्रेक्षक बरेचसे येतात या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आजूबाजूची गावं आपण पाहिली तर वासुंद्री, कोंढेरी, सांगोडे असेल. यावेळेला यॉर्कलेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा परफेक्टली यॉर्कर. शाली कमाल करतोय. सुपर बॉलिंग एअर अफलातून. कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्याची चिंता न करता त्याचं चिंतन दोन्ही कॅप्टनने केलंय. बघा या ठिकाणी रोशन स्पोर्ट मुठवलच्या बॉलिंग चेंजेस मध्ये तुम्हाला ते बघायला मिळालं. आणि आता एवईच्या बॅटिंग ऑर्डर मध्ये तुम्हाला बघायला मिळते. हे पास सौमिकला दाखवलं जाते. त्याचबरोबर अनंत केने त्यांचे साडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. आणखी एक डॉट बॉल. लागोपाठ 2 चेंडू अमोलच्या विरुद्ध जबरदस्त हाताळलेत. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 55. पहिल्या 5 ओव्हर पर्यंत सर्व काही ठीकठाक सुरू होतं, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करत असताना रोशन स्पोर्ट मुठवळ संघ तुम्ही पाहतायत. इथे फुल टॉस आहे. स्वीप केला ऑन साइडला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक चुकीचा बॉल आला आणि त्याच्यावरती मोठा फटका लागला. 4 धावा चौकार.
रहना सीखो, ट्रेंड चल रहा है इन गीतों का, वही बजाते हुए। ये विजू भी एक अलग आदमी है, गेंदबाजी करते समय भी नचाते और डीजे के साथ भी नचाते। पुढचा बॉल, शेवटचा बॉल ऑन साइडला पुन्हा उडवलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बॉल झेल पकडलाय। शेवटच्या बॉलवर विकेट आणि एकूण धावा झाल्या धावफलकावरती 59। परफेक्ट 60 धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला। साठ धावांचं लक्ष्य आता इथून पार करावं लागणार आहे सामना जिंकण्याकरिता। पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला, सेकंड इनिंगला काही क्षणातच सुरुवात होईल। सध्या पाहुणे या ठिकाणी दाखवले जात आहेत। चांगला पलटवार दोन्ही टीमच्या माध्यमातून बघायला मिळाला, परंतु आता विजय त्याचाच होणार जो चांगला अधिक खेळणार। सत्य विजय भजागी यांना दाखवलं जात आहे, हनुमानजी तरे यांना दाखवलं जात आहे, सौमिकला दाखवलं जात आहे, त्यानंतर अन्य मान्यवरांना देखील आपण पाहतोय। स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये। महत्वाची मॅच आपल्यासमोर रंगते। रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष वीरेन स्पोर्ट्स यवई। मुठवळ संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे, 59 धावांपर्यंत थांबवलंय आणि 60 धावांचं टार्गेट आता त्यांना चेस करायचं आहे। प्रतिषटक 10च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील। जास्त मोठं टार्गेट नाहीये, पण छोटं टार्गेट देखील हे म्हणता येणार नाहीये। आणि कंडिशन्स पाहता आता गोलंदाजांसाठी थोड्या अनुकूल कंडिशन्स आहेत, त्यामुळेच ह्या धावसंख्येवर देखील एक चांगला सामना होऊ शकतो। एक रंगतदार लढत येथे पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। आतापर्यंत 160 चौकार लागले त्या स्पर्धेमध्ये आणि 156 षटकार, जास्त काही फरक नाहीये। चौकार फक्त 4 जास्त पाहायला मिळत आहेत। गोलंदाजांनी देखील ही स्पर्धा गाजवलेली आहे आणि विशेषतः लेट नाईट मॅचेसमध्ये जे फिरकी गोलंदाज आहेत ते फार घातक ठरू शकतात। कटर टाकणारे गोलंदाज आणि तसे गोलंदाज वीरेन स्पोर्ट्स यवई संघाकडे जरूर आहेत। चांगली बॅटिंग करावी लागणार आहे 60 धावा चीज करण्यासाठी। मान्यवर कक्ष अनेक सारे पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे 7 स्टारच्या माध्यमातून। अनंता केणे यांचे साडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। अरुणजी चौधरी टेमघरहून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं पुनश्च मनपूर्वक स्वागत। आणि सध्या चर्चा आहे 7 स्टारची। कैलास पाटील, लखन पाटील, अनंता केणे, बाळाराम मेहर, राकेश दिगाडकर, अजित पाटील, रामकृष्ण काकडे, हे 7 स्टार्स। आणि टेलिकास्ट बघा किती छान आहे। बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी कुठला खेळाडू पुढे आहे ते पॉइंट्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत। उद्या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे। कोण बेस्ट बॅटर असेल, कोण बेस्ट बॉलर असेल, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरणार आहे, विजेता कोण असेल, उपविजेता कोण असेल। मात्र सेमीफायनल ज्या असतील
त्या ए वर्सेस बी आणि सी वर्सेस डी, परंतु पहिली सेमीफायनल ही सी वर्सेस डी आपल्याला पाहायला मिळणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आणि दुसरा सेमीफायनलचा सामना हा ए वर्सेस बी असणार आहे. आणि तसे जर पाहिले अजय तर बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, मालिकावीर जे पॉईंट्स आहेत जे आपण सेमीफायनल मॅचपर्यंत काउंट करणार आहोत, कारण ही सूचना आम्ही या स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला दिली होती. एका धावेला 1 पॉईंट असेल, एका विकेट्सला 5 पॉईंट असणार आहेत. रनचेसला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर. आदित्य शेलार विथ विकी मोगरे. विकी चांगला खेळला होता, त्याच्या बॅटनं दंगा केला होता मागच्या मॅचमध्ये, बरसला होता तो, परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे त्याचा संघ पराभूत झाला होता. पहिलं षटक घेऊन गोलंदाज प्रतीक. पहिलाच बॉल फुलटॉस आहे, भिरकावून दिला गॅपमधून. टायमिंग तितकंसं चांगलं नाहीये, परंतु फिल्डर पाठलाग करतोय त्या बॉलचा. लॉंग लेगला चांगलं क्षेत्रक्षण. 2 धावा येथे पूर्ण होत आहेत आणि DRS ची देखील आता मागणी करण्यात आलेली आहे. बीमरसाठी रिव्ह्यू, बॅटिंग साईडचा रिव्ह्यू. यस, फलंदाजांनी DRS ची मागणी केली पहिल्याच बॉलवर. प्रतीक वाकडे जबरदस्त खेळाडू आहे आणि त्याची गोलंदाजी फार इफेक्टिव्ह ठरू शकते अशा कंडिशन्समध्ये, परंतु पहिला बॉल कमजोर पडलाय. हो, जरूर इफेक्टिव्ह खेळाडू आहे, परंतु अजय या प्रतीकचा जर आपण विचार केला तर मात्र दोन्ही मॅचेसमध्ये म्हणतो बॅटिंगमध्ये फेल ठरला, परंतु फेअर डिलिव्हरी, फुलटॉस होता. कारण चेंडू पाहिला तर पूर्णपणे डीप होत होता आणि पहिल्याच चेंडूवरती पाहिलं तर 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या. फलंदाज आदित्य शेलारच्या बॅटमधून त्या धाबा इथे मात्र पाहायला आपल्याला. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफला फिल्डर तैनात. बॅट चिकट, विकेट किपर, बॉल खाली, परंतु कॅच ड्रॉप. सोप्पा झेल निसटलाय. अशा चुका करून चालणार नाही. खरं तर या मॅच मध्ये भरपूर झेल ड्रॉप झालेले आहेत पहिल्या डावामध्ये देखील, परंतु या प्रमाणे जर तुम्ही चुका केल्या तर आय थिंक तुम्हाला स्पर्धेच्या सुद्धा बाहेर जावं लागेल. परंतु तुम्हाला जेव्हा जेव्हा संधी मिळतील तेव्हा त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागेल. पहा किती सहज सोपा दिला होता, बॅटच्या टोला स्पर्श झाला होता आणि पहा विकेट किपर मंगल केनेकडून मात्र ती चूक घडली गेली आणि पहिला जीवनदान फलंदाज आदित्य शेलारला मिळाला. आणि आता कडक फटका आहे, मिडॉनला क्लिअर करतोय, सुरेख फटका. 1 बाउन्स घेतल्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे. विकीच्या बॅटमधून हा खणखणीत चौकार. जबरदस्त फॉर्म मध्ये आहे विकी मोगरे. मागच्या सामन्यामध्ये जेथे त्याने डाव सोडला होता तेथूनच सुरुवात केली योगी. आणि खास करून विकीचा आपण जर खेळ पाहिजे तर आय थिंक फिल्डिंग प्लेसमेंट पाहतोय आणि पहा परफेक्टली ओरपी चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून तो फटका त्यांनी एक्झिक्यूट केला आणि लॉंग ऑन बाउंड्री सीमारेषा त्यांनी मात्र सहजपणे क्लिअर केली आणि चौकारानं आपल्या डावाला सुरुवात करत असताना 7 धाबा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेत्रदीपक फटका होता, चूक टायमिंग पाहायला मिळालं होतं. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आता स्कूप केलाय, फटका फसलाय आणि फलंदाज येथे बाद होईल. चांगला झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरनं. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न, नुकताच चौकार ठोकला होता, परंतु हा सुपला, त्याचा चुकला आणि फलंदाज बाद. चांगल्या सरळ बाटे तो चांगले स्ट्रोक खेळू होऊ शकला असता, परंतु या ठिकाणी इम्प्रोवाइज स्ट्रोक त्याने खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अजय चांगला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी जुळाला आणि ताकद सुद्धा कमी झोकली गेली आणि त्याच अनुषंगाने शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिथे मात्र कुठल्या प्रमाणे चूक करत नाहीये. आय थिंक 40+ कॅटेगरीमध्ये तो खेळाडू होता. विनोदने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. चला नवीन बॅटरना लगेच मैदानाच्या आतमध्ये एंट्री करायची आहे. जास्त आपण तिथे वेळ खर्च करू नका. सध्या पाहू शकाल या ठिकाणी मान्यवर कक्ष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतायत. भरपूर संख्येने आज मान्यवर मंडळी आपण व्यासपीठावरती पाहायला म्हणजे सर्वांचं आमने लोणार प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज या स्पर्धेची 4थी रात्र आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम शेवटचा दिवस, रात्रीचा खेळ तुम्ही पाहणार आहात. खूप चांगला झेल स्वीकारलाय विनोदनं. 40+ खेळाडू देखील चांगली कामगिरी करतायत. विशेषतः पहिल्या रात्रीमध्ये तुम्हाला आठवत असेल श्रावण पाटील यांनी खूप चांगले झेल स्वीकारले होते. नरेश गरेल यांनी देखील काही झेल स्वीकारलेले आहेत आणि आता विनोद यांना आपण बघतोय. एक काळ गाजवलेला आहे, फलंदाजी त्यांची खतरनाक रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण बघितलेले आहे. 33 चेंडू आणि 55 धावा. पहिला झटका लवकर बसलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल पाटील.
मिड मिळाली आहे. टॅप केलाय, जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. कव्हर पॉईंट मधून फिल्डर आला, एकच धाव येथे मिळेल. थोडा कमजोर बॉल होता, जास्त फायदा घेता आला नाही. एक जोरदार चपराक देखील त्या बॉलवर देता आली असती, परंतु फक्त ढकलला बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वतःचा अकाउंट ओपन केलंय राहुलनं. संघाची धावसंख्या 1-6. 8 धावा झालेले आहेत. स्क्रीनवर थोडं करेक्शन करायचंय. चांगला बॉल, डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर षटक समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या बिन 1-8. येस, पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्यावरती चौकार, चौथ्यावरती विकेट्स, पाचव्यावरती सिंगल आणि सहावा चेंडू मात्र या ठिकाणी गोलंदाज प्रतीकने मात्र डॉट हाताळलाय. 60 धाबांचा पाठला करत असताना 8 धाबा, एक चांगली सुरुवात म्हणू शकतो या ठिकाणी विरेजपूर येवई संघासाठी. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये जी सुरुवात प्रतीक वाकडेकडून मात्र अपेक्षित होती ती सुरुवात त्याने करून दिली आणि त्या मात्र विजयासाठी 30 चेंडूमध्ये इथून 52 धावांची आवश्यकता टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. अजय पहा, मगाशी तो उल्लेख केला की ही धावसंख्या मोठी सुद्धा नाहीये, छोटी सुद्धा नाहीये, परंतु फरक एवढा आहे की हा जो सामना तो रजनीमध्ये खेळतोय आणि रजनीच्या सामन्याचा आपण जर विचार केला तर पर ओव्हरमध्ये 10चा रन रेट जर पाहिला आपण तर तो चांगला म्हणू शकतोय. हो, निश्चितच. आणि विशेषतः रात्री 10 नंतरचे जे सामने असतात तिकडे मी उल्लेख देखील केलेला आहे की कंडिशन्स कुठेतरी गोलंदाजांसाठी अनुकूल होत असतात. अंडर फ्लडलाईट सामने होत आहेत, परंतु 10च्या आतमध्ये जेव्हा सामने असतात, विशेषतः 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत, तेव्हा जरूर फलंदाजांसाठी चांगल्या कंडिशन्स राहतात. पण जशी जशी रात्र पुढे जाते तसं बॅटिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होत जातं. नवीन षटकाला सुरुवात होत आहे गोलंदाजीसाठी. कैलास स्लॉक करायचा होता, एलिव्हेशन तर नाहीये, मात्र आउटफील्डमध्ये खेळलाय. वेगानं ट्रॅव्हल करतो इकडे बॉल आउटफील्डमध्ये. आउटफील्ड टणक आहे आणि फास्ट देखील पाहायला मिळते. एकच धाव मिळाली आहे सिंगलच्या जोरावर. धावसंख्या 9. रोशन स्पोर्ट्स मुठवळ विपक्ष वीरेन स्पोर्ट्स येवई. नॉकआउट मॅच आहे. जिंकणारा संघ पुढे वाटचाल करेल, पराभूत होणाऱ्या संघाचं स्वप्न भंग होणार आहे. आणि तसं जर पाहिलं तर वीरेन स्पोर्ट येवई संघ डिपेंडिंग चॅम्पियन संघ आहे. जरूर त्यांना मात्र डिपेंडिंग प्रमाणे या स्पर्धेमध्ये खेळावं लागेल. परंतु या ठिकाणी पहा, इम्प्रोवाइज स्ट्रोक पूर्णपणे पाहिलं तर बॉडी बॅलन्स गमावला, परंतु फटक्यामध्ये संतुलन चांगलं पाहायला आपल्याला, नियंत्रण चांगलं पाहायला आपल्याला आणि चेंडू मात्र पाहू शकाल पाठवला लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धाबांसाठी येतोय चौकार. खूप चांगला फटका होता. फॉलिंग स्वीप, गॅपमधून बॉल पाठवला, पाहू शकाल. अगदी बैठक मारली होती स्वीप करण्यासाठी. चांगलाच झाडू मारलाय त्याने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बीट करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. आदित्यच्या बॅटमधून हा चौकार येतोय. संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 1-13. पॉवर प्ले अजूनही सुरू आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं आणि शेवटचं षटक. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ, फुल टॉस आहे. यावेळेला जास्त फाईन खेळलाय. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न चांगला होता फिल्डरचा, मात्र बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार. आणखी एक चौकार. मित्र म्हणे की शॉर्ट फाईल निघण्या मात्र भरपूर चूक केली, कारण ड्राईव्ह लगावण्याची तिथे मात्र आवश्यकता सुद्धा नव्हती, ज्या अनुषंगानं हा चेंडू त्यांच्याकडे आला. परंतु त्या ठिकाणी कठीण प्रसंग मात्र स्वतःवरती ओढावून घेतला. रिप्लेमध्ये जरूर आपण पाहू शकाल. फुलटस होता, टायमिंग प्रॉपर नव्हतं, परंतु पाहू शकाल या ठिकाणी पहा प्रयत्न चांगले आय थिंक होते, परंतु बॅक टू बॅक इथे मात्र चौकार येत आहेत टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या इनिंगमध्ये. आणि या चौकाराच्या साईड आता मात्र संघाची धावसंख्या वेगाने पुढे चाललेली आहे. 17 या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर अँटिसिपेशन लावता आलं नाही, नाहीतर हा बॉल अडवता आला असता. स्वीटशीटचा वापर केलाय पुन्हा एकदा. गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सनाना पेरी पेरी सीमारेषा पार. खणखणीत चौकार. महत्वाच्या सामन्यामध्ये या चौकाराची हॅट्रिक पूर्ण करतो आदित्य शेलार. आणि आदित्यचा आपण जर विचार केला तर असं वाटतं की चौफेर सीमेरेषेच्या दिशेने तो मात्र या ठिकाणी कामगिरी करू शकतो. या 360 डिग्री पहा, पहिले 2 चौकार पाहिले तर लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र लगावले आणि हा चौकार अगदी पॉइंटला मात्र त्या ठिकाणी पाहायला आपल्याला रिवर्सचा फटका तरी बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी ठरलाय. असं वाटतं की विकी मोगरेच्या पुस्तकातून काही धडे घेतलेले आहेत आदित्य शेलारनं. विकी मोगरे आय थिंक बास झाले, परंतु त्याची कॉफी आता मात्र दाखवत असताना आदित्य शेलार हो पुन्हा मात्र केवरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याप्रमाणे लेंथ होती, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क नाहीये. येतोय हा डॉट चेंडू. थोडासा दिलासा देणारा हा डॉट बॉल आहे गोलंदाजासाठी, कारण 3 सलगचे चौकार आलेले आहेत.
समीकरण तुम्ही पाहू शकाल. 25 बॉल्समध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 60 धावांचं टार्गेट त्याचा पाठलाग करत असताना स्वर्गीय रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघ. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी याला फाईन लेगला उडवायचा होता. पुन्हा बीट झालाय. आणखी एक डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 1-21. जरूर पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 8 धावा आल्या होत्या प्रत्येकी वाकडेच्या विरोधात, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर कैलास रावतेनं 13 खर्च केला आणि हा फटका पहा पूर्णपणे निराश चेहरा पाहायला मिळतो. या कुठेतरी पुन्हा फाईन लेग लॉंग लेगकडे मात्र त्याचा खेळण्याचा उद्दिष्ट होता, परंतु तिथे सुद्धा तो अपयशी ठरला. टायमर ऑन आहे, लक्ष असू द्या, जास्त वेळ आपण घेऊ नका. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 24 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच बनवली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे विरेन स्पोर्ट येवई संघाने. सामना अजूनही भरपूर बाकी आहे. 4 षटकांचा खेळ व्हायचा आहे. 4 ओव्हर्समध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. एकच विकेट गेलेली आहे योगी. हा एक प्लस पॉईंट ठरू शकतो विकेट्स हातात असणं, परंतु मागच्या मॅचमध्ये खरं तर विकेट्स हातात होत्या तरी देखील त्याचा काही फायदा मिळाला नाही. फक्त विकीच चांगला खेळला होता. इतर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली होती. जरूर विकेट्स हातात आहेत, परंतु जे फिल्डर आता बॅटर आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळतात त्यांच्या विरोधात जर जास्त डॉट पर्सेंटेज जर आपण पाहिले तर या ओव्हरमध्ये प्रत्येक वाकडेने जर तो दबाव निर्माण जर केला तर येणाऱ्या बॅटरवरती तो दडपण जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतोय. हेच पाहणं आता फार मनोरंजक ठरणार आहे की प्रत्येकच्या या षटकामध्ये फलंदाजांची रणनीती काय असणार आहे. की त्याच्या विरोधात मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतील की डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळतील, म्हणजे हा षटक फार निर्णायक आहे. विरेन स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पहिला चेंडू आलाय डॉट. या गोष्टीकडे तुम्हाला आता लक्ष द्यावं लागेल जर तुम्ही या अशा प्रमाणे जर कामगिरी केली. कारण येणारा आपण जर बॉलिंग अटॅकमध्ये पाहिलं राहुल मेहरसारखा त्याच्याकडे अजून एक गोलंदाज आहे, परंतु या षटकामध्ये प्रत्येक प्रेशर टाकेल का आणि सुरुवात त्याने केलेली आहे. राहुलला बीट केलाय. राऊंड द विकेटनं टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल. आता वेगात बदल केलाय. आणखी एक बॉल बाहेर काढलाय. पहिला देखील बाहेर काढला होता परंतु थोडा वेगवान होता. हा स्लोवर टाकलाय. बोट फिरवत असताना गोलंदाज प्रतीक वाकडे. सुपर बॉल. परंतु अजय पहा पहिल्या सामन्यामध्ये राहुल पाटील जरूर वनडाऊनला जात, त्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर पूर्णपणे फ्लॉप ठरला, परंतु या सामन्यामध्ये सुद्धा राहुलला वनडाऊनला पाठवलाय. इथे फुलटॉस आहे. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वाडिश लॉंगाला विकेट कोहली आहेत. चांगला क्षेत्ररक्षण. अखेर तिसऱ्या चेंडूवरती प्रतीकच्या विरोधात सिंगल धाव जोडली गेली आणि या सिंगलच्या माध्यमातून धाव फलकावरती 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 21 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल या ठिकाणी राहुलला. पुढचा बॉल. ओ एज लागली आहे. स्लिपमध्ये फिल्डर असता तर काम झालं असतं. चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनला, मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट करत असताना फलंदाज सुरेख गोलंदाजी. नेत्रदीपक मारा पाहायला मिळतोय प्रतीक वाकडेचा आणि त्याची गोलंदाजी बघण्यासाठी देखील बरेचसे क्रिकेट रसिक मैदानाकडे येत असतात. जरूर जरूर मनोज घाटाला मात्र विरेनजी स्पोर्टने मात्र जरूर त्याला मात्र त्या ठिकाणी मिस केला, परंतु त्याच्या जागेवरती एज अ आयकॉन म्हणून प्रत्येक वाकडेची निवड केली. ओ चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी एस्टाच्या रोखानं हाताला होता, परंतु पाहू शकाल पंचांचा निर्णय काय येतोय. लेग बाय झालेला आहे. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु जबरदस्त हा खेळ प्रतीकच्या वतीने आपण पाहतोय. रिप्लेमध्ये पाहू शकाल थोडासा इम्पॅक्ट ऑफस्टमच्या बाहेर होता आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी फलंदाज राहुल पाटील बचावला गेला, परंतु समीकरण आता मात्र पाहू शकाल 19 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 36 धावांची गरज. जबरदस्त मॅच. सामना गरम होत चाललेला आहे. रोमांचकता वाढत चाललेली आहे मॅचमध्ये. फ्रंट फुटला खेचलं होतं, ड्राईव्ह करायचा होता, मात्र आउटसाइड एजला बीट करत असताना बॉल थेट विकेट कीपरच्या हातात येतोय. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर हे इकॉनॉमिकल षटक समाप्त होतंय. प्रतीक वाकडेचं फक्त 3 धावा या षटकामध्ये आल्या, त्यापैकी देखील एक लेग बाईची होती, म्हणजे 2च धावा गोलंदाजाने खर्च केल्या. अप्रतिम मारा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 24 एका गड्याच्या मोबदल्यात. आता 18 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आणि आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये जिवंत ठेवण्यासाठी रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघासमोर. पहा चर्चा सुरू होती की फक्त एकच गडी गमावलाय, अजूनही मात्र भरपूर खेळाडू त्यांच्याकडे शिल्लक आहेत, परंतु प्रत्येक वाकडेचा हा स्पेल पहा किती अपाट संख्येने प्रेक्षक आता मात्र आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय अनिल वसंत भांबरे प्रेक्षक स्टँड तुम्ही पाहू शकाल खचाखच भरलेला आहे. या स्पर्धेला जरूर आपण पाहतो एन्जॉयमेंट करतात. आय थिंक जयेश मात्रे सुद्धा तिथे उपस्थित आहे.
प्रेक्षकांमध्ये तुम्ही देखील बसलेले असाल कधीतरी योगी, त्यांची देखील एक वेगळीच कॉमेंट्री चालू असते. आणि या प्रेक्षकांना मधून बसून सामने पाहणे त्याची एक वेगळी मजा असते. निश्चितच आपल्याला तेवढी संधी मिळत नाही. जरूर, परंतु इथे या सामना बनवलाय प्रतीकनं. सुरेश कृष्ण चौधरी तुम्ही स्टँड पाहू शकाल, त्या स्टँडमध्ये सुद्धा पाहू शकाल अनेक संख्येने क्रीडा रसिक उपस्थित आहेत. प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी, ऑलरेडी सुवर्ण संधी आहेच. लकी ड्रॉ आहे तुमच्यासाठी विनामूल्य, परंतु राकेश दिगाडकर रॉकी यांच्याकडून तुमच्यासाठी आता 500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे. सीमा रेषेच्या पलीकडे, रेलिंगच्या पलीकडे झेल घ्या आणि 500 रुपये कमवा, जिंका. कॅश घ्या. कॅश घेतल्यानंतर गोलंदाजीसाठी राहुल मेहर, हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. 18 चेंडू 36 धावा, 12ची सरासरी. शॉट ऑफ लाईन पुल केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे जज करतोय, डीप मध्ये सोपा झेल ड्रॉप होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज, धावचीतची संधी आहे आणि ती देखील गमावली गेली आहे. काय चाललंय मैदानामध्ये? तिसरी धाव देखील घ्यायची आहे आणि आता तिन्ही एष्ट्या उखडल्यात. परंतु बाद कोण आहे आता मात्र पाहावं लागेल की आदित्य शेलार बाद झालाय की राहुल पाटील बाद झालाय. हा सुद्धा आता टर्निंग पॉइंट असू शकेल या सामन्यातील. जरूर जरूर सध्या पाहू शकेल डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी मात्र टीव्ही पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाज बाद आहे की नाही हे पाहायचं आहे आणि सॉफ्ट सिग्नल आहे नॉट आउट. जरूर आपण या ठिकाणी रिप्ले मध्ये दृश्य पाहत आहोत. जरूर आपल्याकडे भरपूर गोष्टी चेक केल्या जातील. स्टंप कोणाच्या हातात आहेत, बॉल कुठे आहे, खूप काय आहे आणि मॅच कोणाच्या हातात आहे ते सांगण्यात सध्या कठीणच आहे. जरूर 3 ओव्हर्समध्ये 36 धावा बनवायच्या होत्या. हा पहिलाच बॉल होता या षटकातील. 2 धावा तर कन्फर्म आहेत, पण सामना दोलायमान अवस्थेत जरूर पाहायला मिळतोय. जरूर जरूर आणि हीच अपेक्षा होती दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या माध्यमातून, कारण प्रेक्षकांना सुद्धा पात्र पाहायला आवडतात. ज्याप्रमाणे एखादा सामना चुरशीचा होतोय आणि हे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा दूरवरून एखाद्या स्पर्धेमध्ये दाखल होत असतात. सध्या पाहू शकाल डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज बाद आहे राहुल. टीव्ही पंचांचा निर्णय आलेला आहे. राहुलला बाद घोषित करण्यात आले. खरं तर झेल ड्रॉप झाला होता, तो झाला होता की केला होता हे सांगणं थोडंसं कठीणच वाटतंय, पण तिसरी धाव तिथे घेऊ द्यायची नव्हती, त्यामुळेच फलंदाजाला अखेर बाद करण्यात आलेला आहे. 17 बॉल्स आणि 34 धावा असं समीकरण उरलंय या मॅच मध्ये. जबरदस्त सामना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र प्रवेश करतोय मनोज घाटाल. परंतु एक प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. पहा मित्रांनो, तुम्ही जर सीमेरेषेच्या पलीकडे आईवा झेल पकडला तर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडी किरोलीची राकेश देगाडकर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. परंतु अजून एक महत्त्वाची सूचना आहे. पहा, जो आपण एक्झिबिशन सामना उद्या पाहणार आहोत अंडर-20 वर्सेस सिनियर, परंतु जे अंडर-20 जी आमच्याकडे लिस्ट आलेली आहे कदाचित त्याच्यामध्ये काही बदल सुद्धा असू शकेल. याची त्या सर्व
खेळाडूंनी मात्र नोंद घ्यावी. आणि अजूनही मात्र आमचे कमिटीचे मेंबर आहेत 7 स्टार सध्या ती लिस्ट बनवत आहेत आणि परफेक्टली लिस्ट जेव्हा आमच्याकडे येणार आहे ती जरूर तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. यस, अपडेटेड जो स्क्वॉड आहे तो आपल्यापर्यंत जरूर पोहोचवण्यात येणार आहे. 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मनोज घाटाळ या मॅच मध्ये बरोबर योग्य वेळेवर तो पोहोचलेला आहे मैदानात. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय तिथे फिल्डरला हुलकावणी देत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेचा वेध घेतोय. फिल्डर पोहोचलाय, भरपूर मेहनत करावी लागली आहे आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील कंप्लीट केली फलंदाजांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. फटका तेवढा चांगला नव्हता, खेळायचं होतं कदाचित कव्हर्स मधून, थोडीशी आउटसाइड एजेस होती. मात्र 3 मौलिक धावा मिळाल्या. 3 धावांनी अकाउंट ओपन होत असताना मनोज घाटाळचं. आणि आता समीकरण आहे 16 चेंडू 31 धावा रोशन स्पोर्ट्स मुठवल संघासमोर. एका बाजूला मुठवल, दुसऱ्या बाजूला वीरेन स्पोर्ट्स यवई जो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. ओहो, स्वीप करायचा होता, हा फॉलिंग स्वीप. वेगवान बॉल. राहुल चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. अँगल डिलिव्हरी देखील होती आणि यॉर्कर लेंतोर होता खरं तर उजव्या थोडासा बाहेर. डॉट बॉल येतोय. 29 धावा फलकावर. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आता फुल टॉस आहे, यावेळेला स्विंग केलाय, बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून षटकार. खराब चेंडू होता, खराब चेंडू. त्याच्यावरती खरबूज समाचार घेत असताना मिस्टर फलंदाज आदित्य शेलार इज ऑन फायर. काय बॅटिंग होती, अफलातून कामगिरी. आणि या पाहू शकला षटकारानं पूर्णपणे चित्र बदललं गेलं या सामन्यामध्ये. कारण पाहू शकाल 14 चेंडू आता मात्र ते शिल्लक आहेत. विजयासाठी 25 ची गरज. अजूनही ऐवजेसाठी एक पारितोषिक आहे. कुमार जय विकास पाटील याचकडून सुद्धा पाहिलं तर एका ऐवजेसाठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे तुम्ही एक ऐवजेल पकडला तर तब्बल 700 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्हाला पकडायचं आहे. रॅलींच्या आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका. चित्त थरारक सामन्याकडे आपण वाटचाल करतोय. 14 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. आणखी एक मोठा फटका, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करताना दिसतोय परंतु संधी नाहीये. इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर 6. काय कामगिरी करतोय, जबरदस्त इथे मात्र खेळ. असं वाटलं की अजय वीरेन स्पोर्ट यवई संघाने अभ्यास मनोज घाटालचा केला असावा, परंतु आता प्रश्न निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये आदित्य शेलार. काय कामगिरी करतोय. प्रेक्षक वर्ग पहा, खेळाडू कक्ष तिथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पूर्णपणे आनंदाचा वातावरण आता खेळाडू कक्षामध्ये निर्माण झाला आहे. एशियन स्पोर्ट्स खेळाडू कक्षामध्ये सध्या आपण पाहतोय रोशन स्पोर्ट्स मुठवल संघ आनंद साजरा करतोय. 13 मध्ये 19 ची गरज. जरूर एक वेळ अशी होती की पूर्णपणे सामना बॅलन्स होता. प्रत्येक वाकड्याने कमबॅक करून दिलं होतं, परंतु त्याच्या मेहनतीवरती राहुल मेहर आता मात्र पूर्णपणे पाणी पेटण्याचं कार्य करतोय. इथे मात्र पाहू शकाल लाईन चांगली आहे का. यस, डॉट चेंडू मात्र पाहायला मिळतोय. काहीसा स्लोवर वाईड यॉर्कर होता हा. शेवटचा बॉल डॉट आलाय आणि आता 12 बॉल्समध्ये 19 धावांची आवश्यकता. आदित्य शेलार चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. 14 बॉल्समध्ये 28 वर तो खेळतोय. 200चा बरोबर स्ट्राईक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं हे घरचं मैदान देखील आहे. पिसे गावचाच तो खेळाडू आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 41. परंतु इथे मात्र शुभागमन होत असताना लक्ष्मण शेठ बालू पाटील यांचे सुपुत्र युवा उद्योजक सावतगावचे सन्माननीय गौरव शेठ पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. परंतु अजय हे सुद्धा विसरून चालणार नाही. अजूनही सामना संपला नाहीये. 12 चेंडूमध्ये तुम्हाला अजूनही 19 धावा इथे वाचवायच्या आहेत. अजून जर या ठिकाणी एकाच दुसरी जर विकेट तुम्ही प्राप्त केली किंवा ही जोडी तुम्ही तोडली तर मॅचमध्ये कमबॅक करू शकता. परंतु तसं प्रकारे खेळ तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. आदित्यच्या बॅटमधून जर आणखी एखादा षटकार आला तर त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल तुषार रणधवी यांच्याकडून. सामना तर संपलेला नाहीये. 12 बॉल्स 19 धावा. योगी मागच्या ओव्हरमध्ये 17 आलेले आहेत, परंतु एखादं षटक असं देखील पाहायला मिळत असतं की ज्यामध्ये फक्त 2च धावा येतात. आणि तसे जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण डबल विकेट मेडन ओव्हर सुद्धा पाहिलेली आहे की तशी कामगिरी जर कैलास रावतेच्या माध्यमातून जर झाली तर मात्र मॅचला कलाटणी मिळू शकेल. परंतु तशा प्रमाणे खेळ होईल का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सध्या तरी पाहिले तर हनुमानजी तरे यांच्या चेहऱ्यावरती टेन्स पाहायला मिळतोय. परंतु त्यांनी सुद्धा मात्र अनेक स्पर्धेमध्ये अशा प्रमाणे ठोके खाल्लेले आहेत. कारण क्रिकेटचा खेळ आहे.
कधी कधी विजयाकडे जाणारे संघ सुद्धा पराभवाच्या छायेत येत असतात आणि त्याचमुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव जोडली जात नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल याची भविष्यवाणी करू शकणार नाही. सुरुवात चांगली केलेली आहे, हाच विश्वास तुम्हाला दाखवायचा आहे. परफेक्टली यॉर्कर, पहिला चेंडू आलाय डॉट. जागा बनवण्याचा प्रयत्न होता, अखेर त्या चेंडू समोर नतमस्तक होताना दिसलाय फलंदाज, कारण हा परफेक्ट यॉर्कर होता, अगदी ब्लॉक होल मध्ये आणि बरोबर ओल्ड फॅशन यॉर्कर ज्याला बोलतात तसाच यॉर्कर होता. पूर्ण सन्मान दिला गेलाय फलंदाज मनोज घाटाळकडून. मनोज यवई संघामध्येच होता मागच्या हंगामामध्ये आणि विरेन स्पोर्ट्स यवई संघ चॅम्पियन ठरला होता, परंतु आता त्या टीमच्या विरुद्ध तो खेळताना दिसतोय. ही मजा आहे ALPL ची. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, स्लॉक स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅट्समन बीट. येतोय आणखी एक डॉट बॉल. रंगत वाढते मॅच मध्ये. 10 चेंडू शिल्लक, 19 धावांची गरज. जबरदस्त सामना. सध्या पाहिली तरी स्पर्धा दिल्लीमध्ये मुटुल गावचे उद्योजक सुभाष शेठ भामरे सध्या या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रोशन स्पोर्ट मुठवळ संघाने प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक आहे. कोणी चौकार मारला, कोणी षटकार मारला तर पर सिक्सरसाठी पर फोरसाठी 1000 रुपीज दिले जाणार आहे. परंतु या ठिकाणी कैलासचं कौतुक करावं लागेल. पहा, कुठला प्रेशर त्याने घेतला नाहीये. जी त्याची ताकद आहे त्या ताकदीवरती सध्या गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट हाताळले. आता समीकरण मात्र बदलला गेला. 10 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 19ची गरज. हेलिकॉप्टर, वा भाई वा, काय फटका आहे. मॅसिव्ह हिट, षटकार. हेलिकॉप्टर उडवला आणि लॉंग ऑफच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालाय. जणू का त्या हेलिकॉप्टर मध्ये रोशन स्पोर्ट मुठवळ संघाने खेळाडू बसणार तर नाही ना. जे काय फटका खेळलाय, लाजबाब. सर्वांना मंत्रमुग्ध करणारा स्ट्रोक, सर्वांची मनं जिंकणारा स्ट्रोक येतोय फलंदाज मनोज घाटाळच्या माध्यमातून आणि हा त्याचा सिग्नेचर स्ट्रोक आहे. हा त्याचा मजबूत पक्ष आहे. मागच्या मॅच मध्ये हाच फटका खेळताना तो बाद देखील झाला होता, परंतु यावेळेला क्लीन स्ट्राइक. जबरदस्त हेलिकॉप्टर उडवलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पलटवार केलाय फलंदाजानं. पहिले 2 चेंडू निर्धाव होते, आता 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता. आणखी काही डॉट चेंडू इथे टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल किंवा विकेट प्राप्त करावी लागेल मनोज घाटाळची. दोन्ही घातक बॅटर आहेत. स्लोवर बॉल, शेवटच्या क्षणाला फक्त बॅटचा फेस उघडलाय. गलीमध्ये तिथे फिल्डर पोहोचतोय. 1 धाव मिळेल, फक्त सिंगल. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 वर. समीकरण 8 चेंडू आणि 12 धावा. जबरदस्त ही मॅच अजूनही डोलामान स्थितीमध्ये. कोण जिंकेल, कोण पुढे जाणार, कोण या स्पर्धेच्या बाहेर जाणार अजूनही चित्र स्पष्ट होत नाहीये. परंतु हे 2 चेंडू फार निर्णायक असणार आहेत कैलासचे या स्पेलमधील. परंतु ही जोडी मात्र तोडावी लागेल. संसार चांगला सुरू आहे, हा संसार तुम्हाला उद्ध्वस्त करावा लागेल, अन्यथा मात्र या धावा मात्र इथे होऊ शकतात. हो, पुन्हा मात्र पाहू शकाल एक ठिकाणी गल्लीमध्ये चेंडू मात्र ट्रॅबल त्याला गॅप मधून चालला. आउटफील्ड फास्ट आहे, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू थांबवला गेला. तिहेरीचा प्रयत्न होतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळाली. तिहेरीच्या प्रयत्नामध्ये एष्ट्या जरूर उद्ध्वस्त केल्या, परंतु पंचाने आता मात्र टीव्ही पंचाची मागणी केली की फलंदाज तिसऱ्या धाबेसाठी बाद आहे की नाही. परंतु सॉफ्ट सिग्नल पंच आपण सांगायचं आहे, नॉट आउट आहे. यस, फटका खरं तर तेवढा चांगला नव्हता. बॅटचा फेस उघडला गेला होता आणि एज लागली होती, पण गॅपमधून बॉल निघाला होता. सोहेलचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने बॉल अडवला होता. खरं तर तो एक उंच पुरा खेळाडू आहे आणि त्याच्यासाठी एवढं सोपं नव्हतंच झुकणं, परंतु योग्य वेळेवर तो झुकला देखील आणि बॉल अडवला देखील. मात्र चांगले धावलेत फलंदाज असं वाटतंय, पण बघायचं अखेरचा निर्णय टीव्ही पंचांचा असणार आहे. सॉफ्ट सिग्नल देखील आपण बघितलंय की नॉट आउट आहे. नॉन स्ट्रायकर्स एंडला टीव्ही पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. नॉट आउट. पोहोचलाय फलंदाज. 3 धावा कंप्लीट. मौलिक 3 धावा आहेत. आता 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावांची आवश्यकता असेल. जरूर आपण पाहू शकला या ठिकाणी गरमागरमी सध्या आपण पाहतोय. परंतु आदित्य शिलाने जो षटकार मारलेला आहे आणि अजून जर मारला तर तुषार शेठ रणवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. परंतु समीकरण आता 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. गोलंदाज कैलास.
ओ शॉर्ट पिच चेंडू होता आणि पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी नाकाजवळून चेंडू चाललाय सुगंध देत असताना आणि मात्र पाहू शकाल आता वीरेन स्पोर्ट यवई सांगतायत की अभी भी मॅच जिंदा आहे 6 मध्ये 9ची आवश्यकता. अक्षरशः हॅमर करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या अगदी जवळून बॉल निघून गेलाय. लेग कटर होता, शेवटचा बॉल डॉट आलाय आणि आता शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाताना दिसतोय. 6 चेंडू 9 धावा. अफलातून मॅच. स्वर्गीय मोतीराम बाळू सोरगे स्टँडचा नजारा तुमच्या स्क्रीनवर आहे. चला चला फिल्डिंग लावून घ्या. हो यस यस येस, अक्षय पाटील देखील तिथे उपस्थित झालेले आहेत, जे आई गावदेवी सापे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. पीटीसी मधून देखील बघा खेळाडू आलेले आहेत सामना पाहण्यासाठी. त्यांचे देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. आणि जरूर त्यांच्याच माध्यमातून अजूनही एक मोठी स्पर्धा मात्र तुम्हाला एसके किल्लांगण सापी इथे मात्र पाहायला लागणार आहे. दिनांक 8 पासून त्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 8 फेब्रुवारी. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 6 चेंडू शिल्लक. 6 मध्ये आता मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. एक फिल्डर आतमध्ये घ्यायचा आहे. ओव्हर रेट ठीक आहे, ओव्हर रेट बरोबर आहे. येस 28 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत कारण 2-3 मिनिटं ड्रिंक्स ब्रेक मध्ये गेलेले आहेत. आणि आपण तिसऱ्या पंचाकडे सुद्धा मात्र बहुतेक गेलो आणि त्याच्यामध्ये मात्र जास्त वेळ गेला. येस ओके. चला सर्व काही सुरळीत आहे. 6 मध्ये 9 धाब्यांची गरज आहे. परंतु शेवटच्या षटकाला आता मात्र हाताळेल गोलंदाज सोहेल शेख मॅन फ्रॉम लोणाड. स्ट्रायकिंगला भावेश शेलार जो सलामीला आलाय. आदित्य शेलार आणि काय जबरदस्त बॅटिंग केलेलं आहे. वैयक्तिक 33 धावसंख्येवरती खेळतोय. 60 धावांचा पाठला करत असताना फक्त 15 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मनोज घाटाल त्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला आणि वैयक्तिक तो खेळतोय 10 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप करायचं आहे प्लीज. वीरेन स्पोर्ट येवई 9 धावा डिफेंड करायच्या. सोहेलला हिरो बनण्याची संधी जरूर आहे, परंतु कार्य देखील कठीण दिसतंय. बघूयात काय घडतंय. पहिला बॉल. ओ यॉर्कर लेंथवर टाकलाय आणि वाईटचा इशारा. जास्त बाहेर होता. परंतु चेंडूचा टप्पा परफेक्टली पीक केला होता, परंतु थोडासा दूर ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. रिप्ले मध्ये पाहू शकाल. ओहो योग्य निर्णय पंच मनोज भोईर सरांचा आपण पाहत आहोत. परंतु या धावांवरती तुम्हाला रोख लावावं लागेल. जर तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे मात्र धावा खर्च केला तर मात्र या ठिकाणी जो तुम्ही प्रेशर निर्माण केलाय फलंदाजावरती तो मात्र जरूर रिलीज होऊ शकेल. आता 7 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये विजयासाठी 8 धाबांची आवश्यकता. रफ अँड टफ मॅच. सोहेल पुन्हा उर्ध्व विकेटने मारा करतोय, सामना करतोय. आदित्य पावलाचा वापर केला. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र चांगली लेंथ मेंटेन केली, चांगला टप्पा पीक केला. येतोय डॉट. लेंथ तर पहिल्या बॉलवर देखील परफेक्ट होती. अगदी बॉक्समध्ये तो बॉल टाकला होता, परंतु लाईन खराब होती. यावेळेला बघितलं फलंदाजाला पावलांचा वापर करतोय. गुड लेंथवर बॉल ठेवला आणि टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला होता बॉल. बॅटर बीट झालाय क्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात. महत्वाचा डॉट बॉल. चित्त थरारक लढत आपल्या समोर आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला. पुढचा बॉल घेऊन सोहेल. ओहो हा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि डाव्या एष्टीच्या बाहेर देखील बॅट तर फिरवली होती. अवांतर धाव मिळेल वाईटच्या रूपात, परंतु बॅट लागली असती तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या. हो निश्चितपणे. त्याचमुळे मात्र त्याच्या चेहऱ्यावरती थोडीशी आपल्याला नाराजगी पाहायला मिळाली. परंतु सोहेलनं मात्र ही दुसरी अवांतर धाव इथे खर्च केली, कारण या धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढे चाल करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी या चेंडूंपासून मात्र थोडंसं दूर राहावं लागेल. परंतु चांगला प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा फलंदाज आदित्य इज ऑन स्ट्राईक. ओ इथे मात्र जी चूक केली आणि त्या चुकीला आता माफी मिळणार नाहीये. मधली एसटी उद्ध्वस्त आणि हा चांगला संसार उद्ध्वस्त केलाय. फलंदाज बाजूला आदित्य शेलार. मॅच ऑन. वेगवान गोलंदाज आहे सोहेल आणि त्याच्या विरोधात फुल्लर लेनच्या बॉलवर असे फटके खेळणं कितपत योग्य आहे.
ते देखील अशा सिच्युएशन मध्ये तिन्ही अष्ट्या दाखवल्या होत्या आणि बरोबर मधल्या अष्टीचा वेध घेतलाय सोहेलनं. महत्वाची विकेट, चांगला खेळला खरा आदित्य, परंतु सामना तो फिनिश करू शकला नाही. 33 धावांचं महत्वाचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलंय. सामना मात्र येथे 50-50 अवस्थेत पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी, 7 धावांची आवश्यकता. जरूर जरूर काल सुद्धा मिड नाईटमध्ये आपल्याला अशा प्रकारचा एक सामना मात्र पाहायला मिळाला होता. 4-7 कोण कोणावरती करेल मात पहा प्रेक्षक, दर्दी प्रेक्षक. आणि असं वाटतं की चोदरपाडा गावातील सर्व जे चाहते आहेत आता मात्र आपल्याला स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील किनाऱ्यावरती पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावांची गरज असताना नवीन फलंदाज पंकज वाकडे आलाय आणि पंकज वाकडे या स्थितीमध्ये बॅटर खेळतोय. काहीही घडू शकते आता या मॅच मध्ये. भाकीत करता येणार नाहीये की कुठला संघ जिंकेल. मात्र जबरदस्त सामना कोणी जिंकू देत. दोन्ही संघ चांगला क्रिकेट येथे दाखवत असताना खूप चांगलं क्रिकेट आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होताना दिसतोय. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2. जरूर जरूर पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झाला होता, परंतु विकेट कीपर सज्ज नव्हता. त्याला फील्ड सेट करायची होती. अधिकचा वेळ घेता येणार नाहीये. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. कव्हर्समध्ये एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला जास्त प्रोटेक्शन सीमा रेषेवर आहे. लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. ऑफ साईडला लॉंग ऑफला देखील एक फिल्डर पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. ओहो, जोरात खेळण्याचा प्रयत्न येते. चांगलं क्षेत्ररक्षण, अंडरआर्म फेक एष्ट्यांवर. तिसऱ्या पंचांची कदाचित मदत घेतली जाईल असं वाटतंय. बघायचंय, पंच सांगतायत की नाही. पोहोचलाय फलंदाज, सिंगल कंप्लीट केली आहे. चोरटी धाव. म्हणजे एवढ्या रात्री सुद्धा मात्र ही धाव चोरली गेली, परंतु पहा चांगली लेंथ होती आणि यस एक योग्य निर्णय. पंच रमेश म्हात्रे यांचा मात्र निर्णय आपल्याला पाहायला मिळतो की फलंदाज सेफ आहे. चला आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 3 मध्ये विजयासाठी 6 धाब्यांची गरज. हे पहा, खूप लवकर पोहोचला होता फलंदाज. स्ट्राईक मनोज घाटाळकडे. आता मनोजवर देखील प्रेशर आहे. 3 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. एका बाजूला स्वर्गीय रोशन स्पोर्ट्स मुठवळ आणि दुसऱ्या बाजूला टीम आपण बघतोय वीरेन स्पोर्ट्स यवई. कमालीचा रंगतोय हा सामना. मोठा फटका येथे खेळला जाईल का? मला असं वाटतं की फलंदाज तर मोठ्या फटक्याच्या शोधात असणारच आहेत, परंतु त्यांना ती संधी मिळेल का? किमान एक मोठा फटका, षटकार नाही तर चौकार तरी पाहिजेच. 2-2 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. काही म्हणजे कसंही बनवता येऊ शकतं इक्वेशन, पण ते बनेल का? जरूर जरूर, पण मोठ्या फटक्या खेळण्याच्या नांदामध्ये जर एखादी विकेट्स मिळाली तर मात्र सोने पे सुहागा. काय सस्पेन्स आहे या 3 चेंडूंचं. मनोज घाटाल स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. सोहेल शेख मार्ग असतो एवढं विकेटनं आणि पहिल्या इथे मात्र पाहू फटका तर चांगला पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात. सिंगल धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय. लाजवाब फेकी, जबरदस्त कलेक्शन विकेट किपर मंगल केरीच्या वतीने पाहायला मिळतोय. आता पंकजाला स्ट्रायकिंग एंडला 2 चेंडू शिल्लक आहेत. 5 धाबांची गरज. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्यांचा गजर असू द्या. हा क्रिकेटचा विजय आहे. हा आमने लोणार प्रीमियर लीगचा विजय आहे. हा विजय आहे 7 स्टारचा. जबरदस्त सणाप्रमाणे रंग बदलणारा खेळ. एक चेंडू वाटलं होती वन साइड हा सामना पाहायला मिळू शकेल. रोशस पण मुठवळ संघ मात्र सामना एकतर्फा जिंकेल, परंतु अभी भी जान है, सामना जिंदा है. सामना खरोखरच जिवंत आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. 7 स्टारची ही स्पर्धा आहे. सप्त तारांकित स्पर्धा. क्रिकेट रसिकांना भुरळ घालणारी स्पर्धा आपल्या समोर आहे. आमने लोणार प्रीमियर लीग सीझन 2. 2 बॉल्स 5 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पंकज वाकडे. होलवा टप्प्याचा बॉल, चांगला बॉल विकेट किपरच्या हातातून निसटलाय आणि धाव कंप्लीट. शेवटच्या बॉलवर रिझल्ट 1 चेंडू 4 धावा असं समीकरण. धाव कंप्लीट झाली जरूर आपण पाहिली, परंतु आता स्टार्किंग एंडला मनोज घाटाल आलाय. ही चांगली बाब आहे, ती म्हणजे मुठवलकरांसाठी हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. शेवटचा चेंडू आय थिंक बॅटची कळा होती. जर मंगलनं चेंडू कलेक्शन केला असता तर मात्र फलंदाज बाद असता, नवीन फलंदाज आला असता आणि त्याच्यासाठी एवढं इझिली नव्हतं की एका चेंडूवरती 5 धाबा. परंतु आता 1 चेंडू शिल्लक, 4 धाबांची गरज. 3 धावा आल्या तर मात्र सामना टाय होईल आणि सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असेल आणि हेच बाकी राहिले या स्पर्धेमध्ये बघायचं.
येस, बरंच काही घडलेलं आहे. फक्त सुपर ओव्हर व्हायची आहे या मॅच मध्ये, ते पाहायला मिळेल का? एक चेंडू 4 धावा, मनोज घाटाळ ऑन स्ट्राईक. मात्र सोहेलचं कौतुक करावं लागेल. खरं तर मंगलने जर झेल टिपला असता तर मात्र नवीन बॅटर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला असता. पण आता स्ट्राईक आहे मनोजकडे, त्याच्यामध्ये पूर्ण ती धमक चमक आहे मोठा फटका खेळण्याची. परंतु सोहेल ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय, असाच तिखट चेंडू जर त्याने टाकला तर मात्र मनोज घाटाळसाठी देखील कठीणच असणार आहे. आयकॉनचा विचार करता सर्वात महागडा खेळाडू आहे मनोज घाटाळ. तब्बल 22,000 पॉईंट्सनं त्याला खरेदी केलेला आहे रोशन स्पोर्ट मुठवल संघाने. परंतु ती धमक या शेवटच्या चेंडूवरती तो दाखवेल का? त्याची किंमत आता मात्र अडकडी तो दाखवेल का? आणि एका बाजूला सोहेल सांगतोय, हम भी किसी से कम नहीं, हम भी कच्चे नहीं है, हम भी पक्के है. मार्गस्थ झालाय ओर द विकेट ना. एक चेंडू गोल्डन बॉन्डची आवश्यकता. प्रेशर बॅटरवरती आहे, प्रेशर गोलंदाजावरती आहे, प्रेशर दोन्ही संघाच्या समर्थकांवरती आहे, परंतु प्रेशर कॉम बॉक्स मध्ये नाहीये. एक चेंडू 4 धाबांची गरज, दोन्ही संघाचे 12 मॅन. पहा कोणी बोट चावतोय. नेल बॅटिंग फिनिश. सोहेल मार्गस्थ झालाय आणि इथं मात्र फटका लाजवाब. गोल्डन 6 मॅच विन बाय रोशन स्पोर्ट मुठवल. शेवटचा बॉल कमजोर पडलाय, अगदी स्लॉट मध्ये टाकलेला बॉल आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडत असताना मनोज घाटाळ, का त्याला एवढ्या जास्त पॉइंट्स मध्ये खरेदी करण्यात आलं होतं ते त्याने दाखवून दिलेलं आहे. जबरदस्त फटका, अंडर प्रेशर मजबूत राहिला, तो मानसिक दृष्ट्या मजबूत होता आणि ते गोलंदाज थोडासा कमकुवत पाहायला मिळाला. आणि हे बऱ्याचदा आपण पाहत आलेलो आहोत क्रिकेटच्या खेळामध्ये. एक बॉल 1 किंवा एक बॉल 2 कठीण असतं, परंतु एक बॉल 4-6 फलंदाजाची सरशी होताना दिसते. आज देखील तेच घडलंय. सामना जिंकलाय रोशन स्पोर्ट्स मुठवल संघानं. परंतु टर्निंग पॉइंट अजय, 5व्या चेंडूवरती मंगल केनेची चूक. झेल त्याने ड्रॉप केला, स्ट्राईक रोटेट झाली आणि तोच फटका बसला विरेन स्पोर्ट येवई संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम रोशन स्पोर्ट्स मुठवळ अँड हार्ड लक विरेन स्पोर्ट्स यवई. पहिल्या पर्वाचा विजेता संघ या पर्वामध्ये एकही सामना जिंकू शकलेला नाही आणि स्पर्धेच्या बाहेर विरेन स्पोर्ट्स यवई. हार्ड लक. कमालीचा रंगला हा सामना. लास्ट बॉल थ्रिलर. 59 बनवल्या होत्या 6 गाड्यांच्या मोबदल्यात. विरेन स्पोर्ट्स येवई संघानं फायटिंग टोटल त्यांच्याकडे होती. 23 धावांचं योगदान अमोलचं राहिलं. 13 नागेशनं बनवल्या, 12 बनवल्या होत्या विकेशनं. प्रत्युत्तरात